श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गणेश पवित्र जन्मकथा. महादेव सांगतात, श्री गणेश दुःखहर्ता यांची पुरातन असलेली पौराणिक ही कथा ऐकल्याने मनातील सर्व मोठी इच्छा पूर्ण होते आणि गरिबी आयुष्यातून कायमची निघून जाते. अडकलेली कामे पूर्ण होतात. तसेच ही कथा सर्व आजार, मोठे रोग, भयंकर दुःख, शत्रू नष्ट करते. या कथेच्या सुरुवातील करण्यापूर्वी गणपती बाप्पांचा आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच्या पवित्र व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री गणेशाय टाईप करायला विसरू नका. तुमची मोठी मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. या कथेच्या शेवटी नशीब बदलणारे, भाग्य बदलणारे, करावयाचे चमत्कार उपाय आम्ही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. अर्धज्ञान घेणे काहीच उपयोगाचे नसते. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलासावर राहतात. एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वती स्नानाला जायचे होते. तेव्हा आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. त्याने स्वतः मातीपासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणून मुलाला जिवंत केले. जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला. तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, तू माझा मुलगा आहेस. तुझे नाव काय? गणेश. गणेश म्हणाला, आई मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. गणेशाला खाण्यासाठी तिने लाडू आणि मोदक असे चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशाला फार आनंद झाला. तो आनंदाचा भरात पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला. पार्वतीने त्याला सांगितले, गणेश, मी माझ्या कक्षात अंघोळीला जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथे थांबून लक्ष ठेव. गणेश म्हणाला, हो आई, मी लक्ष ठेवेन. कुणालाही आत सोडणार नाही. पार्वती आत गेली. काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले आणि पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागतात. गणेशांनी त्यांना अडवले. थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे. तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथे थांबा. शंकर म्हणाले, अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा आहे. मला मनाई नसेल कोणी तिने. तू वाट सोड. गणेश म्हणाला, तुम्ही म्हणताय तसं असेल, पण आईने मला कोणालाही आत सोडू नको असे सांगितलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. शंकराचा सेवक नंदी मध्ये पडला. तो म्हणाला, अरे मुला, तुला माहीत नाही, हे ज्या कैलास पर्वताचे अधिपती आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू आता अडवण्याची चूक करू नकोस. गणेश म्हणाला, तुम्ही कोण? नंदी म्हणाला, मी महादेवांचा सेवक. नंदी. गणेश म्हणाला, तुम्ही कधी महादेवांनी केलेल्या आज्ञा मोडलीत का? नंदी म्हणाला, असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचार करू शकत नाही मी. गणेश म्हणाला, मग मी माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा. मी कोणाला तरी आत जाऊन देत नाही. वाद वाढत गेला आणि गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. महादेवांच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटत. त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर सामोर येईल त्याला भस्म करतात.
सर्व जगाचा विध्वंस करतात. त्यांच्या शक्ती आहे. त्वरेने सारे देव, ब्राह्मण, विष्णू स्वतः हजर झाले. त्यांनी सुद्धा गणेशाची समजूत काढली. पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता. महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूल गणेशावर फेकले. एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले. शंकर त्याला ओलांडून आत जाण्यास निघाला. तोच पार्वती बाहेर आली. गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहून तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली. तिने शंकराला आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला. गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केला होता. तो माझ्या आज्ञेचे पालन करत होता आणि त्याला हे तुम्ही सर्वांनी सांगून की तुम्ही त्याला मारलत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात. काय चूक होती त्याची? शंकर आता नरमले होते. देवी, आम्हाला क्षमा करा. आम्हाला गणेशाबद्दल माहिती नव्हती. ते माझी वाट अडवून बसले होते, त्यामुळे मी क्रोधित झालो. माहिती असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्ही संयम नको. तुझे बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे. त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल. मला माझा मुलगा हवा आहे. तो आता कसे शक्य होईल आहे देवी? आमच्या त्रिशूलाने गेलेला जीव परत कसा येईल? तो मला माहिती नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे. एवढंच मला ठाऊक आहे. तुम्ही बघा कसं आणायचं ते. शंकर विचारात पडले. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला. रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे. त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती. त्यांनी त्याचे शिर आणले. महादेवानी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले. गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिला. महादेवानी देवीचे प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणून त्यांची एक नाव प्रथमेश आहे. गजाचे अनन म्हणजे शिर असलेले. देव म्हणून गजानन असेही नाव आहे. गणाचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती हे नाव आहे. प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेल्या गणपतीला बुद्धीची देवता आहे. अशा या गणपती बाप्पांचा जन्म ही विलक्षण कथा आहे. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेच कार्य सुरळीत पूर्णपणे होऊ शकत नाही. चला तर जाणून घेऊया त्यांच्या संबंधित फार चमत्कारिक कथा, ज्या तुम्ही सर्वांनी ऐकल्या पाहिजेत, कारण यामुळे तुमच्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. पहिली कथा आहे. पुराणानुसार देवी पार्वतींना अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत वैकल्य केले असे. या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत वैकल्याची पारिजातकाच्या वनाची बांधणी केली. शिवपुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांच्या
सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सख्यांनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांची आज्ञांचे पालन करतात, म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्या आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेच्या भावनेत प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मुळापासून गणेशाची निर्मिती केली. दुसरी कथा. एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशांचे डोके जळून भस्मात गेले व यावर दुःखी झालेल्या पार्वतीने ब्राह्मणाला म्हणाले, ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्या गणेशाच्या डोक्याला आणून लावावी. अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीचे बाळाचे सापडले. अशा प्रकारे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाच्या दारात बसवून पार्वती अंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आणि पार्वती निवासस्थानी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ न दिले, म्हणजेच पार्वतीच्या कक्षात शंकरांना जाऊ देण्यास नकार दिला. तर संतापलेल्या महादेवांनी त्यांना डोक्यावर मार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असे. जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांचा मुलग्याचे डोके कापले गेले आहे तर त्यांना फार संतापल्या. त्यांच्या मनाला रागात शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर तो जिवंत झाला असे स्कंद पुराणात सांगितले जाते. तिसरी कथा. एकदा शिवाप्रमाणेच गणेशाची भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुरामाने कार्तिकेय अर्जुनांचे वध करून कैलासावर शिवदर्शनाचा इच्छेला गेले. असे शिवाचे अनन्य भक्त होते. गजाननाने रोखल्यावर तो गणेशाशी युद्ध करू लागला. गणेशाने त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर करून गणेशावर वार केला. त्यामुळे त्यांचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणून ओळखले जातात. चौथी कथा आहे. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीशी करायचे योजले होते. सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजे महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते. तर काही जण म्हणू लागले की जो जास्त खातो आणि त्यामुळे घरच्या रक्षणासाठी त्याला बसवले देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वऱ्हाड तेथून निघाल्यावर रथाची चाके जमिनीत रुतली. बराच वेळ प्रयत्न केल्यावर देखील चाकं निघालीच नाही. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरी ती चाके रुतलेली निघाली नाहीत. बऱ्याच जागेतून तुटायला लागली. कोणाचेही काही सुचत नव्हते की आता काय करावे. तेव्हा नारदांनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तर आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि संकट देखील टळेल. मग शंकरांनी आपल्या सेवकांना नंदीला पाठवले आणि गणेशाला घेऊन आले. गणेशाची आनंदाने पूजा करताच रथाची चाके निघाली.
कथा 5वी. देवी पार्वती सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक दिला. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागून लागले. तेव्हा आईने मोदकाचे महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमध्ये मधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एकटे चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की आम्ही सर्व तीर्थक्षेत्र केलेले स्नान, सर्व देवतांना केलेले नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग, याग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांपेक्षा वर आहेत. म्हणून हे मोदक आम्ही गणेशाला देतो. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असं पद्मपुराण सांगते. गणेश चतुर्थी का करा हे उपाय. भयानक दुःखे, गरिबी, कर्ज, संकटे नष्ट होतात. कोणतेही शुभकार्य करण्याआधी आदि वंदू तुझ मोरया असे म्हणतात. श्री गणेशाला पूजनात येते. असे मानले जाते की गणेशाची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पुण्य प्राप्त होते. तुम्हालाही आयुष्यात अडचणी येत असतील आणि कोणतीही इच्छा मनात असेल तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला काही उपाय करू शकता. या उपायामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊयात इच्छापूर्तीसाठी गणेशाची चतुर्थीला कोणते उपाय करायला हवेत. शमीची पाने. श्री गणेशाला शमीची पाने अर्पण केल्यामुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतात. त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही कामे होत नसतील तर गणेश चतुर्थीला बाप्पाला शमीची पाने अर्पण करा. तुमची अडकलेली कामे नक्कीच पूर्ण होतील. सिंदूर. गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही सिंदूर अर्पण करू शकता. सिंदूर गणपतीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मनोवांछित फलप्राप्तीसाठी तुम्ही बाप्पांना सिंदूर अर्पण करू शकता. दुर्वा बाप्पाला प्रिय आहे. त्यामुळे इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला दुर्वाची 21 जुडी अर्पण केल्याने आर्थिक समस्या सुटण्यास मदत होईल. गुळ. गणेश चतुर्थीच्या दिवशी इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला गुळ नैवेद्य दाखवू शकता. ह्या उपायाने त्यांच्यावरील आर्थिक समस्या देखील कमी होऊ शकतात. मालपोवा. इच्छित फळासाठी श्री गणेशाला गणेश चतुर्थीच्या दिवशी मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्ही जर विवाहाचा योग जुळून येत नसेल तर तुम्ही बाप्पाला मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्याचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचे पठण अवश्य करावे. शास्त्रात अनेक यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधक म्हणून केले जाते. चतुर्थीच्या दिवशी त्यांनी स्थापना विशेष फलदायी असते. घरामध्ये या मंत्राची स्थापना व पूजा केल्याने कोणतेही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा. श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि तिथे प्रार्थना करा. हत्तीला हिरवा चारा दिल्याने या समस्या लवकर संपतात. पैशासंबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे. त्यानंतर त्याचा भोग नैवेद्य गायीला खाऊ घालावा.
या उपायाने पैशासंबंधी समस्या दूर होतात. वैवाहिक जीवनात अडचणी असल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मूलपुआ अर्पण करा, त्यामुळे लवकरच विवाह होतील. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ मानले आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया, महादेवांचा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेललाही सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.